26/11 मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला आणि दहशतवादाचे विध्वंसक स्वरूप जगासमोर आले। गोळ्यांचे आवाज, बॉम्बस्फोट, किंचाळ्या, आक्रोश याने मुंबईसह अवघे जग हादरून गेले। पण या हल्ल्यावेळी मुंबई पोलिसांनी, महाराष्ट्र पोलिसांनी जीवाची बाजी लावत या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले। अर्थात दुर्दैवाने या हल्ल्यात अनेक निरपराध नागरिकांसह अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी शहीद झाले। पण या हल्ल्यावेळी महाराष्ट्र पोलिसांनी बजावलेली अतुलनीय कामगिरी अवघ्या जगाने पाहिली। त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील शिवलीला ग्रामीण प्रतिष्ठान देवराई संचलित स्वामी विवेकानंद प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाने 26/11 थँक्यू महाराष्ट्र पोलीस हा अभिनव उपक्रम राबवून महाराष्ट्र पोलिसांप्रती अनोखी कृतज्ञता व्यक्त केली। And have a tribute for a minute. We'll keep total silence. तुमच्या धाडसाला सलाम, तुमच्या शौर्याला सलाम। तुम्हीच आमचे खरे हिरो, तुम्ही रात्रंदिवस आमच्या सुरक्षेसाठी उभे राहता। तुमच्या त्यागाला माझा प्रणाम। तुमचा गणवेश हा फक्त गणवेश नाही, तो देशाचा अभिमान आहे। तुम्ही घरापासून दूर, कुटुंबापासून दूर, तुम्ही आमचे कुटुंब होता। तुमच्या कामाला सलाम। तुमचं काम हे आमच्यासाठी खूपच महान आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। Again, hats off you sir and thank you. यावेळी पाथर्डी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक संदीप ढाकणे, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय दराडे, अक्षय वडते, पाथर्डी पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी शिवाजीराव कराड, विषय तज्ञ संतोष नरवडे, शिवलीला ग्रामीण प्रतिष्ठान देवराईचे अध्यक्ष अंकुश पालवे, उपाध्यक्षा लीलावती पालवे, सचिव मनीषा पालवे, स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मनीषा मस्के, माध्यमिक मुख्याध्यापिका सुरेखा जाधव यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर 26/11 या दिवशी मुंबईवर हल्ला झाला होता, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आणि मुंबईवर ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, या दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी आपल्याच मुंबईचे काही पोलीस, महाराष्ट्र पोलिसांनी खूप मोठं काम केलं होतं आणि या कामामध्ये बऱ्याच पोलिसांचं बलिदान गेलं होतं। आणि मग आता त्याचं एक उपकार म्हणून, त्याचे एक आपल्याला आभार मानायचे म्हणून थँक्यू महाराष्ट्र पोलीस हा पण एक कार्यक्रम आपण सादर करत असतो। श्रद्धांजली पण कार्यक्रम असतो। परंतु एखाद्या व्यक्तीनं आपल्यावर जर काही उपकार केलेले असतील, आपल्याला जर आपलं जर संरक्षण केलेलं असेल, तर त्या व्यक्तीचे किंवा त्या विभागाचे आपण उपकार मानले पाहिजेत। आपण सतत त्यांच्यासाठी ऋणी राहिलं पाहिजे। तर या ऋणी राहण्यासाठी, आम्ही ऋणी आहोत यासाठी आपण आपल्या शाळेमध्ये, माझ्या अंदाजानुसार त्या वर्षापासून आपण हा कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये साजरा करणं आणि खलांचं नाश करणं हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे। आणि या ब्रीदवाक्यानुसारच
आपल्या सर्वांचं रक्षण करण्यासाठी, आपल्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी हे 24 तास उभे असतात. म्हणून खरंच त्रिवाण वंदन करण या पोलीस कर्मचाऱ्यांना सगळ्यांना की यांच्यामुळं आपण सगळेजण सुरक्षित आहोत. की दहशतवाद्यांनी आपल्या मुंबईवर हल्ला केला होता. तो हल्ला इतका विभत्स होता की संबंध जगाने तो लाईव्ह टेलिव्हिजनवर पाहिलेला आहे. ती घटना सुरुवातीला महाराष्ट्र पोलिसांनी टॅकल केलेली आहे आणि अक्षरशः 303 होती त्यावेळेस रायफल पोलिसांच्या हातामध्ये आहे आणि लाठ्या होत्या आणि आतंकवाद्याकडे AK-47 सारखे आणि ग्रेनेड सारखी वेपन होते. त्याला महाराष्ट्र पोलिसांनी त्यावेळेस टॅकल केलेले आहे त्या परिस्थितीमध्ये. आणि त्यावेळेस आहे त्या हत्यारांशी आहे त्या याच्यानिशी महाराष्ट्र पोलीस लढलं. त्याच्यात बलिदान पोलिसांचे जे पोलिसांनी बलिदान दिलंय त्यांचं आज तुम्ही ज्या प्रकारे कार्यक्रमातून आपल्याला सगळ्यांना आपण सगळ्यांनी स्मरण केलं आणि मौन राखून तुम्ही स्मरण केलं त्याबद्दल सर्वांचं आभार. म्हणजे मुंबईवर झालेला जो हल्ला आहे त्याची एक आठवण म्हणून आपण या ठिकाणी कार्यक्रम घेतला. हा कार्यक्रम यासाठी घेतला की विद्यार्थ्याच्या मनामध्ये देशप्रेम सतत जुळत राहावं या हेतूने या कार्यक्रमाचं आजचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, शिक्षक आणि इतर कर्मचारी या सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कठीण परिश्रम घेतले होते. या ठिकाणी या जिंदगी या न्यूज चॅनलचे डोंगरे सर या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी या कार्यक्रमाचं संपूर्ण कव्हरेज केलं. त्याबद्दल मी सरांचे अभिनंदन व्यक्त करतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनाही सांगू इच्छितो की या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि या चॅनलवर येणारा प्रत्येक कार्यक्रम आपण पाहत राहा. आज ह्या शाळेमध्ये थँक्यू महाराष्ट्र पोलीस आणि या उपक्रमामध्ये सर्व विद्यार्थी शिक्षकांनी उत्कृष्टरित्या सहभाग घेतला आणि आजच्या या कार्यक्रमाचं मेन आकर्षण म्हणजे आपल्या पाथर्डी तालुक्याचे PSI साहेब ढाकणे सर यांची उपस्थिती लाभली आणि त्यांची बाकीची टीमही आपल्या शाळेला मार्गदर्शक पाहुणे म्हणून लाभले आणि त्यांचे सर्व शाळेने थँक्यू महाराष्ट्र पोलीस म्हणून अभिनंदन केले. 26/11 मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला परतावून लावण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीसह समाजात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस खाकी वर्दीतले देवदूत म्हणून कार्य करतात. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून स्वामी विवेकानंद प्राथमिक माध्यमिक विद्यालय निंबोडी या विद्यालयाने आयोजित केलेल्या थँक्यू महाराष्ट्र पोलीस हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद व दिशादर्शक आहे. स्वामी विवेकानंद विद्यालय निंबोडीतून प्रतिनिधी प्रसाद डोंगरेसह जिंदगी न्यूज नेटवर्क, त्रिभुवनवाडी, पाथर्डी. माणूस उभा आहे वर्दीतला, माणूस उभा आहे वर्दीतला, म्हणूनच सण साजरा होतोय गर्दीतला, सण साजरा होतोय गर्दीतला. वन्स अगेन हॅट्स ऑफ यू सर अँड थँक्यू. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय घडामोडींचे आपले हक्काचे व्यासपीठ, सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क.